उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटे साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंती महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सुरंगा करू प्रथम दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री गुरूंचे नमस्कार. आता अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगद्वारा संतांचं दर्शन त्या योगे प्राप्त होणारा दिव्य लाभ. तुकोबाराय सांगतायत, माझं भाग्य उजळलं, जीवनात ज्या ज्या चिंता होत्या त्या निवृत्त झाल्या. संत दर्शन योगे पद्मनाभ परमात्मा ठेवा प्राप्त झाला. तो ठेवा हृदय संपुष्ट करून त्यात साठवला. वास्तविक तो प्राप्तच होता, परंतु त्याला प्रगट होण्या इतका प्राप्त होण्या इतका जो भाव पाहिजे होता तो माझ्या जीवनात जेव्हा प्राप्त झाला तेव्हा भगवान परमात्मा रूपी ठेवा प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल अभंग असा आहे, उजळले भाग्याचा आणि अवधी चिंता वारली. संतांच्या दर्शनाचा, संतांच्या सहवासाचा, संत भेटीचा, आलिंगन देण्याचा, कृपाशीर्वाद होण्याचा, कृपा कटाक्षतेनं निहाळण्याचा सर्व संतांनी परिणाम सांगितलाय. त्या अर्थाची प्रमाण आपण कीर्तनातून सतत ऐकतोय. संत महात्म्यांची भेट झाली तर परिणाम प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल. या संताची भेटता आणि हरे संसाराची व्यथा. व संतांची भेट झाल्याबरोबर संसाराची व्यथा निवृत्त होते, त्यांच्या भेटीचा तो महिमा. संत भेटती आजी मज तिने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. भेटीचा परिणाम काही ठिकाणी त्यांचा आणि सहवासाचा परिणाम. संत महात्म्यांची संगती सहवास जर प्राप्त झाला तर संत महात्मे म्हणतात संतांची संगती
मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी, किंवा बैसता संतांची संगती मग कळू आले कमलापती. संतांची संगती प्राप्त झाली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. भेटीचा महिमा, त्यांच्या सहवासाचा महिमा, काही ठिकाणी जर त्यांनी कृपा केली तर, कृपा दृष्टीनं बघितलं तर त्याचा परिणाम ज्ञानोबाराय सांगतायत. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदे बैसविले, बाप रघुमा देवी वरू विठ्ठले, भक्तादी धले वरदान. त्यांनी जर कृपा केली ना तर खऱ्या अर्थाने जे त्यांचं पद आहे त्या पदाची प्राप्ती होते, भगवान परमात्मा प्राप्त होतो. आणि आजच्या अभंगात त्यांच्या दर्शनाचा परिणाम सांगितला आहे. जरा श्रीमद भागवतामध्ये जर तुम्ही बघितलं तर संतांच्या बद्दल जे परिस्वरूपाने म्हणा, काही ठिकाणी कुर्म रूपाने म्हणा, संतांचे जे गुरूंचे प्रकार सांगितले. कुर्माच्या मुलांना जो पाना मिळतो, कुर्मीच्या पिलांना तो केवळ दृष्टीत पाना मिळतो. ज्ञानोबाराय म्हणतात कुर्मीच्या पिलिया तिथली पानाही धनंजया. कासवीच्या पिलांना नजरेत पाना मिळतो, ती नजर काही वेगळी आगळी असते. तशी संतांची कृपा नजर प्राप्त झाल्यानंतर जीवाचा अनिष्ट निष्ठ प्राप्ती प्राप्त होते. याला कुर्म दृष्टीनं आणि कुर्म संत म्हणतात. काही ठिकाणी बरीचशी संत म्हटलेलं आहे. बरीच लोखंडाला लावता क्षणिक जसं सोनं होतं तसं ज्यांचा सहवास प्राप्त झाल्यास जीवदशा संपते आणि शिवदशा प्राप्त होते. काही ठिकाणी बरीचशी संत म्हणजे इथे जे दर्शनात स्पर्शनात मोक्ष, काही वेळेला काही संतांच्या दर्शनाने मोक्ष, काही वेळेला त्यांच्या स्पर्शात मोक्ष, काही त्यांच्या कृपादृष्टीत मोक्ष, त्यावेळी त्यांच्या सहवासात मोक्ष, असे भिन्न भिन्न प्रकारचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी आज जो महिमा सांगितलाय तो संत दर्शनाचा. संतांचं दर्शन झालं त्याचा परिणाम माझं भाग्य उजळलं. विठ्ठला विठ्ठला. दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. संतांच्या दर्शनाने जीवनात इतकं स्थित्यंतर घडतं तर संतांचं दर्शन अनेक जीव का घेत नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा की संतांच्या दर्शनाचा जर हा परिणाम आहे तर ते दर्शन सर्वांना का प्राप्त होत नाही. संत महात्मे त्याचं उत्तर सांगतात. संतांचं दर्शन प्राप्त झाल्यावर हे जीवनात जरी दर्शन घडत असेल ईश्वराचं, तरी पण संतांचं दर्शन सहजासहजी सर्व जीवांना सहज शक्य आहे असं मात्र नाही. त्यासाठी आपल्या प्रयत्नाच्या पलीकडे असणारी ही गोष्ट आहे. एकनाथ महाराज भागवतातून एका ओवीत लिहितात, काही वेळेला अशा गोष्टी दुर्लभ आहेत पण त्या प्राप्त होतील, पण संतांची भेट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. चंद्रामृत हातातडे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे परी हरिप्रियांची भेटी नातुडे दुर्लभ भाग्यगाळ हे मनुष्या. एखाद्या वेळेला व्याघ्रसिंहाचं दूध प्राप्त होईल, एखाद्या चंद्राचं अमृत सेवन करता येईल, एखाद्या बाहुबळावर समुद्र तरता येईल, एखाद्या वेळेला वाऱ्यावरती आणि आसन टाकून बसता येईल, एखाद्या भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञानही प्राप्त करून घेता येईल. हे सर्व करता येईल, परंतु संतांची भेटी घेता येईल असं नाही. संतांची भेटी त्याही पेक्षा अवघड आहे. मग संत भेटीसाठी उपाय, संत भेटीसाठी उपाय एकच आहे, कर्मसाम्य दशेवरती आपल्या प्रयत्नाने घेणे. मग संत होऊन आपल्याला भेट देतात, आपण पाहणे वा भेटणे या प्रयत्नाच्या ते पलीकडे आहे. जिथं कर्मसाम्य दशा होय मग विदेशातील श्रीगुआ पैसा भेटी का ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. आपण कर्मसाम्य दशेवर येणं, मला वाटतं हरिपाठ सर्वांच्या पाठ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हरिपाठाच्या 6व्या अभंगातलं 3रं चरण आलं असेल डोळ्या पुढे. मग मोक्षरेखे आला भाग्य विनटला आणि साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्ष रेषेवरती येणं, जीवदशा संपून शिवदशेत पदार्पण होणं म्हणजे त्या बॉर्डरवर येणं, बाउंड्रीवरती येणं, सीमेवर येणं, याला म्हणतात कर्मसाम्य दशा. अर्थात कर्म जिथं संपतं आणि ज्ञानाचा जिथून उदय होतो त्याला कर्मसाम्य दशा म्हणतात. हो, किंवा स्वप्रयत्नाने मन आणि विक्षेप संपतो आणि राहतो आवरण
आवरणाच्या निवृत्तीसाठी संत भेटतात आणि आवरणाची निवृत्ती करून मग त्याला देवाची भेट करून देतात. याला म्हणतात कर्म साम्य दशा. शास्त्रीय भाषेत बोलायचं ठरलं तर मल, विक्षेप आणि आवरण यापैकी चित्ताची शुद्धीकरण वस्तू उपलब्ध आहे. म्हणजे शंकराचार्य सांगतायत चित्ताच्या शुद्धतेला कारण कर्म आहे, वस्तू परमात्मा प्राप्तीला कारण कर्म नाही. म्हणून त्याकरता योग्य त्या कर्माने चित्ताची शुद्धी होते, म्हणजे मन नावाचा दोष जातो. योग चित्तवृत्ती निरोधा, योगाच्या आणि द्वारा चित्तवृत्तीचा निरोध करता येतो, त्याला म्हणतात विक्षेप दोषाची निवृत्ती. आता राहिला आवरण दोष, तर आवरण दोष मात्र श्रीगुरु संतच निवृत्त करतायत आणि ते भेट देतात त्यावेळेस त्यांचं आवरण निवृत्त होत असतं. तर विज्ञानाचा ब्रह्मनिष्ठम हे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे तो भागवतात आहे. तस्मात गुरु प्रपदे जिज्ञासा श्रेयोत्तम शब्दपरी निष्णाचं ब्रह्मांड समाश्रयम हे वर्णन केलेलं आहे. अशा श्रीगुरूंची भेट होते आणि ते जीवनातला अत्यंत अज्ञान अंधकार निवृत्त करून ज्ञानाचा प्रकाश नाम, ज्ञानरूप कैवल्य, मोक्ष त्याला प्राप्त करून देतात. पण यासाठी तुमच्या प्रयत्नाने तुम्हाला मन विक्षेप दोष घालवले तर संत आवरण दोष घालण्यासाठी ते भेटतील आणि हे काम करतील. तुम्ही सर्वतः त्यांच्यावर अवलंबून राहाल तर तसं घडणार नाही. हिमालय खाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोधाची विकाराची निवृत्ती करून या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचा आणि आनंद जिथे प्राप्त होतो त्याला पिकणे म्हणतात. अशा दशेवर तुम्ही आलात का? संतरूपी पोपट जीवरूपी आंब्याचा स्वाद घेण्याकरता व त्याला सनातन बनवण्याकरता ते शोधत शोधत येतात आणि मग त्याचा उद्धार करतात. तर संतांची भेट सहज शक्य आहे असं नाही, तर त्यासाठी अनंत जन्माची तपश्चर्या पुण्य फलीभूत व्हावी लागते. ज्ञानोबाराय म्हणतात पूर्वजन्मी सुकृते थोरके, पूर्वजन्मी सुकृते आजी मज फळाची आली परमानंदू आजी मान महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय सांगतात मला संत भेटले पण उगीच भेटले असं नाही. त्यासाठी पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळाची आली परमानंदू. टाळ्या वाजवा, टाळ्या आणि म्हणता सर्व. लक्षात आलं आपल्या? संतांच्या भेटीसाठी पूर्व पुण्याची जोड लागते, तेव्हा संत भेटतायत, एरवी भेटत नाहीत. बर, तुकाराम महाराज म्हणतायत माझ्या जीवनात माझं पुण्य उदयाला आलं, संतांची भेट झाली आणि संतांची भेट झाली तेव्हा माझ्या जीवनातल्या पूर्ण चिंता निवृत्त झाल्यामुळे मी माझं भाग्य उजळलं, असं पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतो. तुकोबारायांना हे सांगायचंय, भाग्य हा जो शब्द आहे ना, हा प्रारब्ध दैव वाचक आहे. आपण त्याला कोणी प्रारब्ध म्हणतोय, कोणी त्याला दैव म्हणतो, कोणी त्याला संचित म्हणतो, काही प्राक्तन म्हणतात. जाऊ द्या हो, आपल्या
दैवातच नव्हतं म्हणतात की नाही. त्यानंतर आपल्या संकेतातच नव्हतं, काही म्हणतात आपल्या कपाळातच नव्हतं. द्या सोडून आहे की नाही. इथे भाग्य हा जो शब्द आहे ना, हे प्रारब्ध वाचक आहे. तर महाराज म्हणतायत प्रारब्ध म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध हे मुळातच आहे, ते घडलेलंच आहे, बनलेलंच आहे. जिथं आपण तिथं आपलं प्रारब्ध. आपल्याला सोडून ते राहत नाही, त्याला सोडून. तुकोबारायांचा एक अभंग आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ म्हणजे प्रारब्ध. जिथं आपण जावं तिथं आपलं प्रारब्ध आपल्या सोबतच येतं. आपल्याला सोडून कधी तुमचं कपाळ राहिलं का, की बाबा कपाळ तू इथं बैस, मी जरा कारखान्यावर जाऊन येतो? नाही, तुम्ही जिथं जाल तिथं तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबतच असेल. याच्यापेक्षा ज्ञानोबारायांनी प्रारब्धाबद्दल असं वर्णन केले. ते म्हणतायत आपण जन्माला आल्यानंतर जो 5वीचा दिवस असतो ना, त्या 5वीच्या दिवशीच आपलं प्रारब्ध घडलंय, म्हणजे तयार झालंय. या जन्मातलं प्रारब्ध आपण आपल्या 5वीच्या दिवशी, त्याच दिवशी ते प्रारब्ध झालेलं आहे. म्हणून त्या दिवशी बाळंतीण बाई जवळ रात्रभर दिवा लावून ठेवावा, असं ज्ञानोबारायांचं मत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी बाई प्रसूत होईल, जन्माला ते मूल वा मुलगी जन्माला येईल, अर्थात त्याच्या 5वीचा दिवस जो असेल त्या दिवशी रात्रभर दिवा लावून ठेवावा. का तर ती रात्र सटवीची म्हणून. जर दिवा जर विसरला, चूक झाली आपल्याकडून, तर एखाद्या वेळेला फार मोठी चूक होण्याची शक्यता आहे. सटवीची रात्री जेवी न विसंबीजे वाटी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत सटवीच्या रात्रीला रात्रभर दिवा विसरू नये, लावून ठेवावा. का? तुमच्या पाठीमागचा मागच्या जन्मातला 7-12चा उतारा जो असेल, जो काही तो ती सटवी येते आणि त्याच्या कपाळावरती लिहून जाते. आणि एकदा तिने लिहिलं ना, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत लल्लाटीचे लिहिले ते न पुसेगा काही केले. बस एकदा लिहिलं गेलं की मग जैसे काळे गोरे पण धुतले फिटून येणे. लक्षात आलं का मी काय सांगत होतो? काळ्या रंगाच्या माणसाने गोरं होण्याचा प्रयत्न केला आणि गोऱ्या रंगाच्या माणसाने पुन्हा काळं होण्याचा प्रयत्न केला, तर त्यात जसं बदल घडणं शक्य नाही, त्याप्रमाणे एकदा कपाळावरती सटवीने लिहिलं की ते प्रारब्ध तयार होतं. आता आपल्या प्रयत्नाने तो आता बदल होऊ शकत नाही, त्याला म्हणतात प्रारब्ध. अर्थात प्रारब्ध हे प्रत्येक व्यक्तीच्या सोबत घडलेलंच आहे. आपला देह जेव्हा घडतोय ना, तेव्हा प्रारब्ध घडतं. किंबहुना तुम्हा आम्हाला देह प्राप्त झालाय, तो देखील प्रारब्धानेच झालाय असं म्हटलं तरी चालेल. ते देह निर्मितीच्या पूर्वीच प्रारब्ध आहे. अगोदर प्रारब्ध, नंतर तुमचा देह. कशावरून? जरा तुम्ही विचार करा ना. कुरूप देह कोणाला आवडत नाही, पण कुरूप देह काही ना का प्राप्त व्हावा लागतो, करून घेतला जातो. याचं कारण आहे तो प्रारब्धाचा भाग आहे. देह तर वाचे भोगाचे अधीन. महाराज म्हणतात देह तर भोगाच्या अधीन आहे. जसा तुमचं प्रारब्ध भोग असेल तसा तुम्हाला देह प्राप्त होईल. तुम्हाला वाटत नाही का आपल्याला उंचापुरा जाडजूड धष्टपुष्ट गोरा गोमटा आरोग्य संपन्न सौंदर्ययुक्त असा देह मिळावा, की पावडर सुद्धा लावायची गरज पडू नये असा देह मिळावा असं वाटत नाही का तुम्हाला? परंतु प्रारब्ध सांगतं तसं नाही. नाकावर मशीन पाय दिला, चला ही जागा नाकाची आहे असा बोर्ड लावावा लागतो, अशी गोष्ट आहे. याला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे प्रारब्ध प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आहे, त्यात कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. बर, आता जरा शास्त्राच्या भाषेतून सांगू तुम्हाला की ज्ञानोबारायांची मी ओवी सांगितली की 5वीच्या दिवशी प्रारब्ध घडतं. पण शास्त्रकार म्हणतात तुम्ही तुमच्या आईच्या उदरात गर्भरूपाने होताना तेव्हा तुमचं प्रारब्ध तिथंच तयार झालंय. 5 गोष्टीला प्रारब्ध म्हणतात शास्त्रकार. आयुकर्माच्या वित्तांचे विचार म्हणजे पंचदेश गर्भस्थाचा विदेही हा, या कळल्या तुम्हाला 5 गोष्टी? हा मग ठीक आहे, असं हो म्हणता एवढं बरं आहे. या ज्या 5 गोष्टी आयुष्य कर्म वित्त विद्या आणि निधन, या 5 गोष्टीला शास्त्रकार प्रारब्ध असं म्हणतात. आणि या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या आईच्या उदरात होते तेव्हाच ठरल्यात. आयुष्य किती मिळणार ते तेव्हाच ठरलंय. वित्त किती मिळणार म्हणजे पैसा ते तेव्हाच ठरलंय. विद्या किती मिळणार तुम्हाला वाटत नाही का पण फर्स्ट क्लास MA व्हावं म्हणून, पण 3-4 शिक्षक मरून जातात गडी पहिलीतच. असं का? यालाच तर प्रारब्ध म्हणतात ना. तुम्हाला वाटत नाही का, मला वाटत नाही का खूप विद्यावान असावा मी, विद्येची वाहन असावी असं कोणाला वाटतं का?
विद्वान असावा, विद्यावान असावा, विद्येच्या वान अंगावर असावा, विद्येची वान असावी असं कोणालाच वाटत नाही. पण काहींच्या जीवनात विद्येची इतकी वान असते की त्या विद्येची भेटच होत नाही. त्याला प्रारब्ध म्हणतात. अर्थात आयुष्य, कर्म, वित्त, विद्या आणि निधन या गोष्टीला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे भाग्य पहिलंच आहे, मुळातच आहे. तेव्हा भाग्य निर्माण झालं असं नाही, होतं ते उजळलं. कारण त्यांचं संचित त्यांनी केलेलं मागच्या जन्मातलं कर्म. विठाला विठाला मग याला प्रारब्ध म्हणतात. ते प्रारब्ध भाग्य पूर्वीच आहे, पण तुकोबा म्हणतात माझ्या जीवनात ते उजळलं. उजळलं हे भाग्य आता ठीक आहे, पण आता प्रश्न असा, उजळलं म्हणजे काय झालं नेमकं, आणि ते कशाने उजळतं? नाही तर उद्या तुम्ही देखील योग्य गुरूंकडे जाऊन त्यांची सेवा करून त्यांच्याकडून ते ज्ञान हस्तगत करावं लागतं, तेव्हा प्राप्त होतं. हे नुसतं आपलं आळशी जर काही शिकायचंच नाही तर विद्या येईल कुठून? त्याकरता प्रयत्नाची गरज आहे ना. तसं या ठिकाणी महाराज म्हणतायत ते भाग्य उजळलं, त्यासाठी काय करावं लागतं आणि ते कशाने उजळलं जातं, आणि ते उजळलं म्हणजे नेमकं काय झालं? तर याचं उत्तर, भाग्य उजळलं म्हणजे माझ्या जीवनातल्या संपूर्ण चिंता नष्ट झाल्या, हे त्याचं उत्तर आहे. अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता. ज्यांनी चिंता निवृत्त होते त्याला तुकोबाराय भाग्य उजळलं असं म्हणतात. आता त्याच्या दोन प्रकार आहेत. भाग्य उजळण्याच्या रीती तुमच्या आमच्या दृष्टीने वेगवेगळ्या आहेत. आम्ही तुम्ही भाग्य कशाला समजतो हे सर्वांना माहिती आहे ना. 11 लाख रुपये लॉटरीचा नंबर आपलं भाग्य. मी म्हणतो 11 लाख रुपये लॉटरीच्या तिकिटापर्यंत जाण्याची गरज नाही. सकाळी सकाळी जर चीत असलेली फुटकी कवडी सापडली तर 50 वेळा डोक्यात लावणारा माणूस पाहिलाय मी. लाभ आहे, लाभ आहे, लाभ आहे. भाग्य उजळलं का? फुटकी कवडी चीत सापडली आज. त्याला देखील भाग्य समजणारी माणसं आहेत. त्याच्यासाठी 11 लाख रुपये लॉटरीच्या तिकिटाचा पर्यंत जायला पाहिजे असंही काही नाही. पुत्र प्राप्तीला भाग्य समजतोय, धन प्राप्तीला भाग्य समजतोय, सत्ता प्राप्तीला भाग्य समजतोय, बर यापेक्षा स्त्री प्राप्तीला भाग्य समजतोय, अजून काही जीवनातल्या काही गोष्टी त्या प्राप्त झाल्या म्हणजे आपण त्याला भाग्य समजतोय. पण त्याच्यातही प्रकार लक्षात घ्या, त्याला भाग्य म्हणत नाहीत असं नाही, तेही भाग्यानेच प्राप्त होतं. पण भाग्यात दोन प्रकार आहेत, एक सामान्य भाग्य आणि एक विशेष भाग्य. संसारातल्या उत्तम भोगाच्या प्राप्तीला कारणही भाग्यच म्हणतात. कारण ज्ञानोबारांची तशी ओवी आहे, भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिसे, संपत्तीचा तापैसे घर रे घे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत धनलाभ होण्यासाठी भाग्य पाहिजे, बरोबर आहे. निधान जोडावया ते भाग्य घडेगा धनंजया. ज्ञानेश्वरी त्या अर्थाच्या ओव्या आहेत. म्हणजे धनप्राप्तीला देखील भाग्य लागतं, पण ते सामान्य भाग्य आहे, आणि चिंता निवृत्त होण्याला भाग्य लागतं, हे विशेष भाग्य आहे. लक्षात येतं का नाही तुमच्या? नाही तर गडबड करून उठाल तुम्ही पुन्हा. घोटाळा म्हणजे विचाराचा वैचारिक घोटाळा व्हायला नको. व्यवहारातल्या वस्तू प्राप्त होण्याला भाग्य लागतं, मान्य आहे. अहो तुम्ही विहीर खोदण्याचा निर्णय घेतला लाख, पण तुमच्या प्रारब्धात असेल तरच पाणी लागेल ना. नाही तर बिचारे काही माणसं पाणी विहीर खोदून जाम होतात, बोर करतात. नाही उभं बोर करून जमलं तर हे बरं पाठायचे म्हणा तुमच्या. आणि आडवं बोर जास्त झालं म्हणजे, आणि आडवं बोर करूनही पाणी नाही लागलं तर बोर होतात. त्याचं नावच बोर आहे. इतकं ते बोर करताना पाणी न लागलं तर मग सांगा, प्रयत्नाने तुम्ही विहीर खोदली पण पाणी देणं हा शेवटी प्रारब्धाचाच प्रश्न आहे ना. किती प्रयत्न केले म्हणजे पाणी लागतच असं नाहीये, तिथे प्रारब्धाचा प्रश्न आहे. काही काही थोडस खोदतात तर पाणीच पाणी, आणि काही काही खोदून खोदून जाम होतात पण पाणी लागत नाही, त्याला देखील प्रारब्धच आहे. ठीक आहे, पुत्रप्राप्तीला देखील प्रारब्ध मानलेलंच आहे. बरं, त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतायत की बाबा आपल्याला ज्याला आपण स्त्री सुख म्हणा, पुत्र सुख म्हणा, माता पितर सुख म्हणा, ही सुख प्राप्त होण्याकरता पुण्यच लागतं. पहिला प्रश्न मुलगा होणं हे देखील प्रारब्धाचं लक्षण आहे, आणि त्यातल्या त्या सद्गुणी जन्माला आहे ना, त्याही पेक्षा प्रारब्धच लागताना, नाही तर प्रारब्धच लागताना, नाही तर दुर्गुणी जन्माला आलं तर जाय तिकडे पिढी लोका, जिकडे गेलं तिकडे लोकांना पीडात, जिकडे गेलं तिकडे लोकांकडून त्याच्याबद्दल निर्भसनात. बस तुम्हाला माहिती आहे अहिल्याबाई होळकरांच्या पोटी एक मुलगा आला, कथाभाग माहिती असेल असं मला वाटतं. पण अहिल्याबाईंनी त्याला जिवंत ठेवलं नाही का? त्याची लक्षणं अशी होती. अहिल्याबाईंच्या कीर्तीमुळे लोक त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा सल्ला घेण्यासाठी यायचे. लोक मध्ये गेले का हे काय करायचं, त्यांच्या पोरांनी इकडून तिकडून जिवंत विंचू पकडायचा प्रयत्न करून आणि त्यांच्या बुटात घालून ठेवायचा. जिवंत विंचू बुटात घालून ठेवल्यानंतर आणि एकदा पाय बुटात घातला की त्या विंचूने काय करायचं हे सांगायला नको तुम्हाला.
अशा विचित्र स्वभावाचा थोडक्यामध्ये किंवा भागवत करताना इतकं सुंदर या जगाचं वर्णन केले. क्वचित विद्वत गोष्टी, क्वचित विसुरा मत कलह, क्वचित रम्या रामा, क्वचित पिजरा जर जर तनु. जगात असं जर बघितलं तर चांगल्यातलं चांगले पाहायला मिळतं आणि वाईटातलं वाईटही पाहायला मिळतं. न जाणे संसार किंवा मृतमय किंवा विषमय. शास्त्रकार सांगतात संसार अमृतमय की विषमय मोठ्या मोठ्यांना ठरवता आला नाही. तुमचा आमचा प्रश्न सोडा. या संसाराबद्दल विधान तरी काय करावं, कारण चांगले पाहायला मिळतं. क्वचित विद्वत गोष्टी, दुसरीकडे गेलं की क्वचित विसुरा मत कलह. ऍक्शन कळली ना. एका चौकात गेले तर सगळे विद्वत जन एकत्र आले होते. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, प्रयाणकाल म्हणजे काय, अशा विद्वत गोष्टी चालल्या होत्या. समाधान वाटलं. दुसऱ्या चौकात गेल्यावर एकदम चित्र बदललं. क्वचित सुरा मत्त कलह. सुरा आणि मत्त कलह. सुरा प्राशन करून मत्त झालेल्यांचा कलह नाम भांडण पाहायला मिळालं. शेवटी एकीकडे असं तर दुसरीकडे विरुद्ध तो. एकीकडे क्वचित रम्या रामा, सुस्वरूप स्त्रिया वा सुस्वरूप माणसं पाहायला मिळाले. तर दुसऱ्या चौकात गेले तर जरा जर जर तनू, जरेनं तनू जर्जर झालेले म्हातारे की त्यांच्याकडे पाऊस. बघा तुम्ही म्हातारपणातली अवस्था, अगदी त्याला पावसं वाटत नाही, कारण पाण्यासारखं तिथं काहीच राहिलेलं नसतं. जी माणसं आम्ही विनोदाने सांगत असतो, जी माणसं स्वतःच तोंड एका दिवसातून 50 वेळा पाहतात, ती माणसं 50 दिवस आरशाकडे पाहत नाहीत म्हातारपणी. 50 दिवस. लोक म्हणे का हल्ली तुम्ही आरशाकडे काय पाहताय? थोडी गंमत आहे. म्हणजे त्याच असून त्याला तोंड आरशात पाहावं वाटत नाही, तर आता त्याचं तोंड दुसऱ्याला किती पाहावं वाटत. सोपा उदाहरणार्थ भाग अशी स्थिती आहे. जाऊ द्या. बर, मग जरा जर जर तनू संसाराचं वर्णन सांगत होतो मी तुम्हाला. एकीकडे असं एकीकडे तसं. तेव्हा असे मुलं जर दिसले तर मुलगा जन्माला नाही, पास होत नाही, नोकरी लागत नाही वगैरे, अशा सर्व त्याच्याबद्दलच्या तक्रारी अडचणीच आहेत. मग त्याच्याबद्दल चिंता. पुत्राच्या बाबतीत आता ओवी सांगतो त्याबद्दलही भागवतातली. एकनाथ महाराज म्हणतायत, पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पितर होईल म्हणती, शेखी अंगठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. फार बिघडले ती. एकनाथ महाराज म्हणतायत, पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पितर होईल म्हणती. माता पितरांना वाटतं की पुत्रापासून सुखाची प्राप्ती मला होईल, परंतु ते जेव्हा काम सांगितल्यावर आज्ञेचं पालन करण्याऐवजी ते पालन करण्याऐवजी ते उलटून अंगठा दाखवतं, त्यावेळेला त्या माता पितरांना घालून काहीही उपयोग साधलेला नाही. त्याच्याबद्दल खूप खेद होतो. असं वाटतं की याच्यापेक्षा नसता, असे कित्येक आई वडील म्हणतात देखील चिरल्यानंतर, अरे नसता तर बरं झाला असं म्हणावं लागतं त्याला. शेवटी पुत्राच्या बाबतीत तेच. मग चिंता वाढली की वारली, काहीच नाही. ठीक आहे, आता ढ ढ हा शाबास. वाढली वारली नवी नव्हे. पुत्राच्या बाबतीत तेच आणि पत्नीच्या बाबतीत तेच. आता राहिलं धनाच्या बाबतीत. आता पंचदशीतला श्लोक सांगतो, म्हणजे मी शास्त्र सांगतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. शास्त्रकार म्हणतात, अर्थानावाजन प्रश्न तत्वपरी बनवे गुणाशी तिघतान क्लेशकारिणाम, हे पंचदशीत म्हटलेलं आहे. आता श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 23व्या अध्यायातले श्लोक सांगतो परत. भागवतात त्याच अर्थाचं वर्णन केलेलं आहे. तिथे कदरीव ब्राह्मण, तुम्ही भागवत ऐकला असेल कदाचित, वेळच नाही तर काय ऐकणार तुम्ही म्हणा. भागवतामध्ये कदरीव ब्राह्मण नावाचा ब्राह्मण, त्याचं आख्यान आलेलं आहे. ते सर्व वर्णन आणि त्याच्या पाठीमागे असणारे अनर्थ तिथे वर्णन केलेले आहेत. त्याचा श्लोक मी सांगितलं तुम्हाला का नाही ना? शाबास, म्हणजे आहे तुमच्या लक्षात. त्याचा श्लोक असा आहे, स्तेन काम क्रोधक नवला भेदू वैरवंश संस्कृत व्यसनानीच. हा झाला त्याचा संस्कृत श्लोक. या एका श्लोकात 15 अनर्थ सांगितलेत. 15. म्हणून अर्थाच्या मागे त्याचं नाव आहे अर्थ, पण तो येतो सर्वांना घेऊन अनर्थ. असा अनर्थाला कारण अर्थ.
महाराज म्हणतात अनर्थाचा अर्थ सांडियाता. अनर्थाला कारणीभूत असणारा अर्थ आहे, तेव्हा या अर्थाबरोबरच अनर्थाला जन्म प्राप्त होतो आणि त्यामुळे अर्थाबरोबर त्या अनर्थाने दुःखही होतं, त्याला क्लेश भोगावे लागतात. म्हणून महाराज म्हणतायत असा जो अर्थ आहे ना तो प्राप्त झाला म्हणजे चिंता वाढली का वारली. जसं पुत्राच्या बाबतीत पत्नीच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला, तसं अर्थाच्या बाबतीत तो प्राप्त झाला की चिंता वाढली. आता त्याची विल्हेवाट, त्याची व्यवस्था, त्याच्याबद्दल संरक्षण, त्याच्याबद्दलची देखभाल, त्याच्याबद्दलची सुरक्षितता, त्याच्याबद्दल सर्व चिंता. आता तुम्ही कल्पना करा जरा, मी तुम्हाला पुराणातलं सांगतो उदाहरण. संत महात्मे कोणत्या प्रकारचं भय नाही, पण मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात गेले. आता तर ऐकून आहात ना हा भाग, नवनाथातला भाग. गोरक्षनाथांनी त्यांना परत आणलं. चलो मच्छिंदर गोरखाय, बस कधी म्हणजे मागे काढलं त्यांना त्या स्थिर राज्यातून, म्हणजे मागे काढलं त्यांना त्या स्थिर राज्यातून, मोहातून. ती मैनाकी नावाची जी स्त्री होती तिने प्रवास खर्च म्हणून एक सुवर्णाची वीड दिली मच्छिंद्रनाथांना झोळीत टाकून. असू द्या प्रवास खर्च. पुढे चालून मच्छिंद्रनाथांना माहिती आहे आपल्या जो वीट आहे कशाची, सुवर्णाची आहे. तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांना, गोरक्षा ह्या कुछ डर आहे? गुरुजी हा तो कुछ डर नाही. पुन्हा विचारलं, गोरक्षा ह्या कुछ